नमस्कार मित्रांनो. सध्या मी ॲक्च्युली कुठे आहे सध्या हे मलाच माहिती नाही, कारण मी चालत चालत थोडा रस्ता भरकटलो. परंतु एका ठिकाणी खूप अचानक आलो तर खूप छान असे ठिकाण मला दिसले, कॅनल आणि बोट. तर चला आता काय प्लेस आहे ते नंतर शोध लावतो, पण म्हटलं चला एक व्हिडिओ घेऊया. तर बघू शकता किती छान कॅनल आणि बोट्स आहेत. वेगवेगळ्या प्रत्येकाच्या प्रायव्हेट बोट्स दिसत आहेत. संध्याकाळचे 7 वाजले, सनसेट होईल आता थोड्या वेळामध्ये. खूपच शांत आणि सुंदर अशी जागा. साईडला बघू शकता रोड, सायकल लेन आणि कार जाण्यासाठी. आणि इकडे साईडला डच हाऊसेस. हे टिपिकल आहे डच घरांचं असं स्ट्रक्चर आहे. हा थोडा जुना एरिया आहे, मी आज जिथे आलो तिथे. त्यामुळे टिपिकल आहे जुन्या स्टाईलचे यांचे ओल्ड डच हाऊसेस आहेत. चला तर जाऊया थोडंसं वॉक करत करत. मी बस स्टॉप पण शोधतो. हे बघा सायकल. इकडे सायकल खूपच आवडीचा छंद आहे यांचा. फार लहान मुलापासून तर 95 इयर्स ओल्ड लोक पण सायकल चालवतात. हे काइंड ऑफ बोट पार्किंग. कॅनलमध्येच प्रत्येकाने आपापली बोट पार्क करून ठेवलेली आहे. ओके, परत 2 सायकली आलेल्या आहेत. हे पण खूप जुने घर दिसत आहेत. सर्व बोट आणि पाणी. हे आता सध्या मी आहे तिथे हा पूर्णपणे यांचा एक विलेज पार्ट आहे, आपल्या टिपिकल खेड्यासारखा. तर बघा यांचं खेडं कसं दिसतंय. फार काय मोठे घरं नाहीत, छोटे छोटे घरं आहेत 2 फ्लोअरचे. आणि हा यांचा फुटपाथ. चाललं मी तो वॉक करत बस स्टॉपकडे. बघूया लवकरच बस मिळेल. इकडे थोडेसे वेगळ्या डिझाईनचे घरं दिसत आहेत. हे बघू शकता, नवीन डिझाईन दिसतं. हे टिपिकल आपल्या खेड्यातील गल्ल्यासारख्या गल्ल्या. सध्या सर्वत्र हिरवळ आणि फुलांचा मोसम असल्यामुळं खूप सुंदर असे फुलं आहेत जागोजाग. इथे पण एक फुलाचं झाड. वाव, खूप सुंदर.
मध्ये याचा रोड आहे, त्या साईडला पण टिपिकल घरे आणि इकडे पण घरे. हा तुम्हाला फ्लॅग दिसतोय तर ॲक्च्युली काल यांचा किंग्स डे होता, जो की मोठा यांचा सण आहे. त्यानिमित्ताने सर्वांनी आपल्या घरासमोर फ्लॅग्स लावले आहेत. काल खूप होते, आज कमी प्रमाणात आहेत. काढून घेतील आता लवकरच. इथे छोटंसं आपल्या पब्लिक गार्डनसारख्या मुलांना खेळण्यासाठी काही टूल्स आहेत. बघा घराची नवीनच डिझाईन. हे ॲक्च्युली मी पण आज फर्स्ट टाईमच बघतो अशी डिझाईन आहेत, पण थोडीशी जरा वेगळी आहे. चला, आय थिंक फायनली मी आलो आहे बरोबर शोधत. आता हा रोड आणि इथे बस स्टॉप आहे. ओके, नो प्रॉब्लेम. तर आता बस मिळून जाईल. चला, इथनं जाता येईल. ओके, थँक्स फॉर वॉचिंग. थँक्यू. 1 मिनिट पण नाही, काही सेकंद लेट झालं बसच्या जवळ पोचायला, तरी तो थांबला नाही. कारण हे लोक खूप पंक्च्युअल आहेत. वेळ झाला की ते थांबत नाहीत आणि चालला गेला. ठीक आहे, नेक्स्ट बस 7 मिनटं आहे. तोपर्यंत मी तुम्हाला इथलं जे बस स्टॉपचं स्ट्रक्चर दाखवतो. हे बघा, जवळपास आपल्यासारखंच आहे, थोडंसं ऑफकोर्स चेंज आहे, थोडंसं नीटनेटकं. तर यांचं अशा पद्धतीने बस स्टॉप असतं. बघा, काचाचा आहे आतमध्ये, कारण की पाऊस वगैरे कंटिन्युअसली चालू असतो. आतमध्ये बसायची व्यवस्था इकडे आहे. ओके, बॅक साईडला जे दिसतं आहे ते मी आधी सांगितल्याप्रमाणे ते सायकलिंगचं प्रमाण खूप आहे. तर हे प्रत्येकाला सायकल त्याला लावून लॉक वगैरे करण्यासाठी ती व्यवस्था केलेली आहे. तर हे आता आपण उजव्या बाजूला आहे, कारण इकडे उजव्या बाजूने ड्रायव्हिंग करतात. तर मला इकडे जायचं, तर आता मी या साईडला उभा आहे. जेव्हा मी इकडे आलो होतो तेव्हा त्या बाजूने बस आली होती आणि त्या बाजूचं बस स्टॉप हे बघा समोरासमोर. एक तिकडे बस स्टॉप आहे समोर चाललं आहे आणि एक या साईडला आहे. संध्याकाळची वेळ आहे आणि हा थोडासा विलेज एरिया आहे, तर खूप शांत वाटतं. काही वर्दळ नाही आहे, लोक पण शांत आहे. बघू शकता, एकदम शांत, कसलाही आवाज नाही. आणि हा यांचा रोड.